उन्हाळ्याची सुट्टी, गावची ओढ आणि हातातलं सामानाचं ओझं. मात्र थांबा, जर तुम्ही लालपरीने गावाला जाण्याचा बेत आखत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण तुमची लाडकी एसटी आता सुट्टीत भाव खाणार आहे. तुमच्या खिशाला किती कात्री बसणार पहा आमचा हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी भक्ती. प्रहार न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते. उन्हाळ्याचा पारा चढलाय आणि त्यासोबतच आता एसटीनं भाडंही वाढवलंय. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने हंगामी भाडेवाढ जाहीर केली. 15 एप्रिल ते 15 जून या सुट्ट्यांच्या हंगामात प्रवाशांना 10% जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. याचा अर्थ सरळ आहे, जर तुमच्या तिकिटाची किंमत 100 रुपये असेल तर आता तुम्हाला 110 रुपये द्यावे लागतील. विशेष म्हणजे ही भाडेवाढ प्रामुख्याने ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या लालपरी आणि जलद बससाठी लागू आहे. मात्र एक दिलासादायक बाबही आहे. जर तुम्ही शिवनेरी, शिवशाही, शिवाई किंवा हिरकणीने प्रवास करणार असाल तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. आरामदायी बसच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. महामंडळाने केवळ लालपरीच्या प्रवाशांवर हा भार टाकला आहे. एकीकडे भाडेवाढ झाली असताना ठाण्यातील खोपट बस स्थानकावर वेगळाच गोंधळ सुरू आहे. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना सवलतीची कार्ड्स मिळण्यासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय. एकीकडे खिशाला कात्री आणि दुसरीकडे मनस्ताप, अशा कात्रीत आता सामान्य प्रवासी अडकला आहे. ठाणे, कल्याण, भिवंडीसह कोकण, कोल्हापूर आणि मराठवाड्यासाठी जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. मात्र त्यासाठी प्रवाशांना आता जास्तीची किंमत मोजावी लागणार आहे. सवलतींच्या नावाखाली वाहवा मिळवणारं महामंडळ ऐन गर्दीच्या वेळी सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारण्याची संधी सोडत नाही, हे दुर्दैव आहे. प्रशासनानं भाडेवाढ करताना प्रवाशांच्या सोयी सुविधांकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. लालपरी सुसाट धावणार असली तरी सामान्यांच्या खिशाला मात्र मोठा कट मारण्यात आलाय. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.